आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। ज्येष्ठ वकील असीम सरोदेंनी शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीबाबत भाष्य केले। शिवसेनेच्या पक्षांतर्गत बदल आणि राजकीय पक्षाच्या बदलासंदर्भात कपिल सिब्बल यांनी मांडणी केली। सादिक अली केसचा संदर्भ यावेळी देण्यात आला, असं सरोदे म्हणाले। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंनाच मिळणार याची खात्री उबाठाला देखील पटली आहे। निकालानंतर अडण्यासाठी उबाठा वातावरण निर्मिती करतोय, अशी खरमरीत टीका खासदार नरेश मस्केंनी केली। मंत्री नितेश राणेंनी राहुल गांधींवर टीका केली। राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ऐकायचं नाही, त्यांना पळपुट बनायचंय। आव्हान देण्याची हिंमत करताय तर ऐकायची पण हिंमत ठेवा, असं नितेश राणे म्हणाले। संजय राऊतांच्या विधानांवर कोणीही विश्वास ठेवत नाही। सकाळी उठून बोंबलत बसायचं एवढंच काम राऊतांकडे शिल्लक आहे। शिवसेना नेते रामदास कदमांनी राऊतांवर टीका केली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांनी वकील असीम सरोदेंवर टीका केली आहे। शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय हा शेवटी कोर्टाचा आहे। असीम सरोदे हे ठरवू शकत नाही, ते वकील आहेत आणि वकिलांना वकिलासारखं बोललं पाहिजे, असं पाटील म्हणाले। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं। 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत शिबिर असेल। राहुल गांधी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतील। किशोरी पेडणेकर यांनी महापौर बंगल्याबाहेरच्या बॅरिगेटिंगवरून टीका केली आहे। मुंबईच्या महापौरांचा एलिझाबेथ राणीचा तोरा मुंबईकर पाहतायत। रस्ता सर्वसामान्यांसाठी आहे, मुंबईकरांनी बंगल्याकडे पाहू पण नये का, असा खोचक प्रश्न पेडणेकरांनी उपस्थित केला। 2.25 वर्ष थांबलोय, सब्र का फल मीठा होत आहे आणि हे फळ आम्हाला मिळणारच। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री गोगावलेंनी सूचक वक्तव्य केलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी संपली। पुढील सुनावणी 18 ऑगस्ट होईल। कपिल सिब्बलच पुढील सुनावणीत युक्तिवाद करतील। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या नावे प्रॉपर्टी कार्ड काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे। ज्याच्याकडे शेती आहे पण त्यांच्या नावावर जमीन नाही, त्यांच्यासाठी एक योजना तयार करू लाखो शेतकऱ्यांच्या नावे त्यांचं प्रॉपर्टी कार्ड काढण्यात येणार आहे। अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीवरून रोहित पवारांनी राम शिंदेंना स्वतःचं महत्त्व वाढवून तडजोडी करण्यासाठी चर्चा करतात असा टोला लगावला होता। त्यावर शिंदेंनी उत्तर दिले, स्वतःचा मतदारसंघ सोडून लोकप्रतिनिधी 5 महिने 6 महिने संपूर्ण राज्यभर फिरतात, महत्त्व कमी करण्यासाठी फिरतात, असं राम शिंदे म्हणाले। दिल्लीत राजकारण करणाऱ्या आपचा दुटप्पीपणा उघड झालाय। आप पक्षाला तरुणाई कधी माफ करणार नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी ट्विट करत आपवर टीका केली। ज्या ठिकाणी रस्ते अजूनही खराब आहेत तिथे लवकरात लवकर रस्ते दुरुस्त केले जातील। आम्ही 24 तास रस्त्यावर उतरून काम करत आहोत। नाशिकच्या महापौर हिमगौरी आडकेंनी ही प्रतिक्रिया दिली। दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सर्व खासदारांची बैठक घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। बैठकीला 16 पैकी फक्त 10 खासदार उपस्थित होते, असा दावा सूत्रांनी केलाय। मात्र काँग्रेसनं बैठकीच्या चर्चा फेटाळल्यात। संजय राऊतांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं, दुसऱ्यांच्या पक्षात लक्ष देऊ नये। आमदार प्रवीण दरेकरांनी राऊतांवर टीका केली आहे। भावेश कावरे यांच्या कार्यालयाच्या पाठीला कोंबडीच्या पायाचा हार घालून मनसेनं निषेध केला। मांसाहारावरून झालेल्या वादातून प्रॉपर्टी एजंट भावेश कावरेवर जोरदार टीका होते।